भारतच्या पावलावर पाऊल ठेवून फक्त रायनाच घालू शकतो बस. कारण त्याच्या जोडीला पळणारा एकच बैल आहे, म्हणजे त्याच्यानंतर त्याची जागा चालवणारा फक्त आमचा रायनाच आहे. बघा, आपला पहिले वाघ म्हणजे आमचा भारत होता, तो सप्त हिंद केसरी झाला. त्याच्यानंतर यांनी महाशिरेचा 1 नंबर करून तो हिंद केसरी झाला, म्हणजे तो आमचा अभिमान आहे. कारण का भारतच्या म्हणजे पावलावर पाऊल ठेवून आमचा रायना हिंद केसरी होतो. उत्तमदाकडे जी लक्ष्मी येते ना, उत्तमदानी कोणता वासरू घेऊ, 10-15 म्हणजे कितीचा घेऊ, म्हणजे किंमत नाही मी सांगत, कितीचा वासरू घेऊ, पण त्या एक दावणीला ह्या आहे, उत्तम शेटच्या दहिलीच्या एक दावणीला ह्या आहे, तो कोणता बैल आणू पण तो 1 नंबरात न्यायची ताकद फक्त उत्तमदाच्याच आहे. पाहू शकता इथे जलवा आणि रायना म्हणजे भारत 7007 यांच्याच पावलावरती पाऊल टाकून खूप सारे मैदानात गुलाल केलेले आहे आणि आपल्या उत्तम गवली दादाचं नाव रोशन केलेलं आहे या नंदीने. पाहू शकता रायना आणि इथे पाशा. काय बोलाल, शर्यत जमलेली का आज? नाही, नाव फिरवायचं आहे. आणि काय बोलाल, रायना आणि बाजी आणि जलवा सतत आपल्या मुंबईमध्ये बिनजोडला गुलाल घेतात आणि घाटावरती सुद्धा धुमाकूल घातले त्यांनी. उत्तम शेटचं नाव टॉपलाच असणार पहिल्यापासून. आताच नाही, जेव्हापासून भारत पडला होता त्याच्यानंतर आता रायनाने जागा चालवायला घेतली. मतलब 2 वर्षापासून सतत गुलाल 50-60 गुलाल असतातच त्याच्या अंगावरती. या वर्षी कितीचा टार्गेट आहे? या वर्षी तर रेकॉर्ड ब्रेक करायचा. रायना तो करील आमचा. मग आज रायना आणि जलवा एका पैरामध्ये, म्हणजे घरचीच गाडी मस्त. काय बोलतो, भारतच्या पावलावरती पाऊल ठेवून हे दोन्ही नंदी धुमाकूल घालतायत आणि नाव करतायत. भारतच्या पावलावर पाऊल ठेवून फक्त रायनाच घालू शकतो बस. कारण त्याच्या जोडीला पळणारा एकच बैल आहे, म्हणजे त्याच्यानंतर त्याची जागा चालवणारा फक्त आमचा रायनाच आहे. रायना कोण नाही. नक्कीच आता भारतने आपलं काम दाखवलंय आणि अख्ख्या महाराष्ट्रात आपल्या दादाचं नाव पुत्र सप्त हिंदी केसरी ज्याला म्हणतात, सुंदरच्या जोडीला पळून म्हणजे बोलतात ना, त्या काळात कोणी लाईव्ह नव्हतं, कोणी शर्यती बघितले नाही. त्या काळात त्यांचा जो स्पीड होता, त्या स्पीडला अजूनही म्हणजे गणित मांडताना की एवढा स्पीड होता. तर आता त्याच दावणीला रायनासारखा नंदी आलाय. बघा, आपला पहिले वाघ म्हणजे आमचा भारत होता, तो सप्त हिंद केसरी झाला. त्याच्यानंतर यांनी महाशिरेचा 1 नंबर करून तो हिंद केसरी झाला, म्हणजे तो आमचा अभिमान आहे. कारण का भारतच्या म्हणजे पावलावर पाऊल ठेवून आमचा रायना हिंद केसरी होतो, तीच आम्हाला सर्वपासून म्हणजे अपेक्षा आहे त्याच्यावर. आता या वर्षातला तरी रायनाचा कितवा गुलाल आहे या सीझनला? म्हणजे जास्त इथं म्हणजे पळाला नाही, बिनजोडला नाही पळाला. पहिली शर्यत झाली त्याची, हा. आता ही दुसरी शर्यत आहे, नाही तो तिकडच पळतो घाटावरती. आणि आपल्या तिथं फॉर्च्युनरच्या मैदानात होतं, सेमीला थोडी मार खाल्ला, पाच झालता आपला खुल्ला, पण सेमीला थोडी. 2 व्हीलर तर आणली की नाही रायनाने? आणि माझ्याकडे तुमच्याकडे आता आज आणली का मैदानात 2 व्हीलरला? 2 व्हीलर तिकडे दादाकडे टेम्पो मध्ये आले तुम्ही. सो नक्कीच शुभेच्छा. आणि रायना काय शुभेच्छा काय द्यायची मला वाटतं गरजच नाही लागत, जाईल तिथं गुलाल असतोच त्या नंदीचा. त्याचा एक येतो तिथं गेला ना, तर तिथं त्या मैदानात आपण सांगू पण शकत नाही. कारण काय, नियोजनाचा बादशाह किरण अप्पा आहे, तो कुठून पैरे आणि कुठून बैल 1 नंबर म्हणजे 1 नंबर आपण सांगू पण शकत नाही. त्याला उत्तम झाला पण माहित नसतो का बैल इथं कुठं पळाला आहे का काय, फक्त त्यालाच माहित असतो. कारण काय, किरण अप्पा आणि उत्तम दादा एक अतूट नातं आहे. तर ती बैला कुठं पण घेऊ, आमचा ह्यो झाला, एकनाथ नाना झाला, ती सगळ्यांची त्यांना माहिती आहे. रायना गेला तिथं काय त्याला काय मारत बिरत म्हणजे काय आपली दुखापत होत नाही, पण त्यांना माहिती आहे जेव्हा बैल तिथं जातो तो किरणप्पा 1 नंबरामध्येच नेतो. आणि नक्कीच म्हणजे दोघांमध्ये धमक आहे आपले उत्तम दादा आणि किरणप्पा, की असे नंदी तयार करतात. बघा, असे नंदी तयार करतात, तो घाट पण गाजवतो आणि बिनजोड पण गाजवतो. उत्तमदाकडे जी लक्ष्मी येते ना, उत्तमदानी कोणता वासरू घेऊ, 10-15 म्हणजे कितीचा घेऊ, म्हणजे किंमत नाही मी सांगत, कितीचा वासरू घेऊ, पण त्या एक दावणीला ह्या आहे, उत्तम शेटच्या दहिलीच्या एक दावणीला ह्या आहे, तो कोणता बैल आणू पण तो 1 नंबरात न्यायची ताकद फक्त उत्तमदाच्याच आहे. मग याच्या पाठीमाग कोणाकोणाचा हात असतो? याच्या मागे म्हणजे आता सांगायला गेला तर आपला एकनाथ नाना गवळी म्हणजे यांचं म्हणजे ते भाऊच आहेत. त्याच्यानंतर झाला पिंट्याचा झाला, परत नितीनदा झाला, राख्यादा झाला, चिवादा झाला, परत आपले हे काय बोलतात ते सुन्यादा, चेतन दादा, हे सगळ्यांचा हात आहे. आणि मेन सहकार्याचा वाटा बोलला गेलो आमचा म्हणजे एक बाजूचा माणूस आहे, म्हणजे तिथं मी नसतो, मी कधी कधी येतो टेम्पो चालवायला, पण मोलाचा सहकार्याचा वाटा त्याचा आहे.
आहे. नक्कीच. आता आपला भारत कुठे आहे? गोठ्यावर. भारत तिथे शाळगावला आहे आता हा. या 5-6 दिवसाची येईल. नक्कीच. मग भारत आता दादानी पलवायचा चालू ठेवलाय का बंद आता केलं? त्याला बंद करणार कारण काय त्यांनी आपलं लय नाव केलं. हा. आता ह्याच्या पुढे नको कारण काय बैलाचं वय पण झालं आणि सगळंच झालं. आता नाही बैल पलवायचा. पण असं कधी कुठं बोलवण्यात आलं भारतला? कधी त्याचा सत्कार असेल, कधी काय असेल? तेव्हा येऊ. नक्कीच. मग आता आता भारत आणि रायना कधी पळाली का? भारत रायना गाडी पळवली ना कुठल्या मैदानात? ते तिथं हा? बिंजोरला. नाही, 3 फेऱ्यामध्ये बिनजोडला कुठे? 3 फेऱ्याला पळवली होती पण तो नाव मला नाही माहित. हा. पण नक्कीच भारत आणि रायनाला स्पीड कसा होता? लय एकदा रायना त्या साईडने असला आणि भारत इकडे असला ना मग काही गाडी सांगू ठेवायचीच नाही. म्हणजे गाडी एवढी प्लेस पळते. त्याच्या पावलावरतीच म्हणजे गुरु शिष्य अशी ती जोडी पळत होती. लय शिष्य पळले. नक्कीच. आणि मित्रांनो चला दादा, धन्यवाद. पाहू शकता रायनाने खरंच म्हणजे मी खोटं नाही बोलत, तुम्ही पाहत असेल मुंबईच्या बिनजोडच्या शहरात रायना असो, बाजी असो, जलवा असो, म्हणजे भारत नंतर जर त्यांच्या दावणीला जे जे नंदी आल्यात ना त्यांनी खूप नाव केलेलं आहे, मोठं नाव केलं. म्हणून उत्तम मौली दादाला असं फिकर वाटत नाही कारण का भारतने जे नाव केलंय ना ते पुरेसं आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे 3 नंदी नाव करतात ते त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. सो चला जास्त विषय न करता आता आपण पुढे जाऊया. ही एक मुलाखत टाईप घेतलेली रायनाची आपण. सो चला, इथे जलवा बसलाय.